अखेर लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे। देशामध्ये 7 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नवनीत राणा आहे, आता विद्यमान खासदार आहे। आता पुन्हा तयारी सुरू केली? माझी तयारी कधी बंदच नाही झाली, पण जे तारखा घोषणा झाल्या विदर्भासाठी, कारण विदर्भात प्रचंड ऊन राहते आणि एवढी भयंकर ऊन राहते की लोक घरातून बाहेरही पाऊल टाकत नाही। आमच्यासाठी नाही, पण जे मतदार जे 2-2 तास रांगेत उभे राहून जे मतदान करतात त्यांच्यासाठी हे तरी चांगलं आहे की 19 आणि 26ला जे मतदान होणार आहे विदर्भाचं ते तरी बरं आहे की त्याच्यानंतर हा जे तापमान असते ते ऑलमोस्ट 47, 48, 49 पर्यंत जाते। ते जे मतदार आहे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी ह्या तारखा खूप चांगल्या आहे। इतर कसं पाहता आता देशाचं मूड? देशाचं मूड 400 पार। अच्छा, देशाचं मूड त्याच्यावरच आहे की देशाचे प्रधानमंत्री वर जे विश्वास आहे की 400 पार होईल आणि जे गॅरंटी आहे मोदीजींची ते सगळ्यांना त्याच्यावर विश्वास आहे। कारण की ग्रामीणमध्ये फिरत असताना, शहरी भागामध्ये फिरत असताना, शेतकरी आहे, युवा मंडळी आहे, जेवढे सोबत लोकांसोबत आम्ही संवाद साधतो ग्राउंडवर जाऊन, त्यांच्यासोबत जेव्हा मत आम्ही त्यांच्या घेतो तर ते स्पष्ट सांगतात आहे मोदी है तो मुमकिन है और मोदी जी की गॅरंटी है और उस पर हमारा पूरा विश्वास है। निवडणूक आयोगाने खूप आचारसंहितेचे नियम यावेळेस जरा जास्त स्ट्रिक्ट केलेले आहे। मला वाटते खूप स्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे नॉर्मसुद्धा आहे आणि चांगलंही आहे, कारण देशामध्ये काम करत असताना जे आचारसंहिताचं कोणी भंग नाही केला पाहिजे आणि ते मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आहे। कारण ज्यांना काम करायचं आहे तर ते 5ही वर्ष करू शकतात, त्यांना आचारसंहितामध्ये करण्याची काही गरज नाही पडत। शेवटचा प्रश्न, आज तुमचा मेळावा आहे, आज तुम्ही भूमिका जाहीर करणार? माझी भूमिका माझे पक्षाचे जेवढे कोर कमिटीचे लोक आहे आणि ज्यांना मी नेता मानते असं माझे अमित भाई आमचे आणि राज्याचे आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि देशाचे प्रधानमंत्री आणि रवीजी यांची जी भूमिका राहील त्यांच्या पुढे नवनीत राणा कधीच जाणार नाही। तर ह्या होत्या नवनीत राणा, ज्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आणि विदर्भामध्ये जे 2 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे ते खूप चांगलं आहे, कारण मे महिन्यामध्ये विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊन असतो आणि रांगेत राहून मतदान करणं हे वयोवृद्धांना थोडं त्रासदायक आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाचे सुद्धा आभार नवनीत राणांनी मानलेले। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।